नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या शिवलिंग म्हणजे 12 फुटाची शिवलिंग आहे आणि तिथं आपण जाणार आहे। आता माझ्यासोबत आहे आता हर्षल पाटील, मी आणि तो दोघं मिळून जाणार मित्रांनो। आम्ही आता उभे मेरी मसरूचा जो रिलायन्स पेट्रोल पंप आहे त्याच्या आसपासच्या परिसरात उभे। आम्ही आता इथून 3 ते 3.5 किलोमीटरच्या आसपासचा प्रवास आहे आमचा। तिथे जाऊन ते मंदिर आहे आणि सिटी सेंटरपासून कमीत कमी 5 ते 6 किलोमीटरच्या आसपास आहे। आता तिथं आपण जाऊ आणि तिथलं दर्शन घेऊ मित्रांनो, एकदम भारी राहणार आहे। तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हाय गाईज, मी हर्षल पाटील विथ आमचा जॉली ब्लॉगर। आता आम्ही चाललोय राजराजेश्वर महादेव मंदिराकडे। फायनली मित्रांनो पोहोचलोय आपण राजराजेश्वर मंदिर। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, आता हे मंदिराचं गेट आहे। मी आणि हर्षल आता मध्ये चाललोय, तर बघू म्हणजे काय होतं। चला मित्रांनो, आता मध्ये जाऊया आणि मंदिराचं दर्शन घेऊया। चला चला। श्री राजराजेश्वर महादेव मंदिर 12 फुटी नर्मदेश्वर। आरतीची वेळ देवी मित्रांनो, या बोर्डावर लावली आरतीची वेळ रोज सायंकाळी 7 वाजता आणि दर्शनाची वेळ सकाळी 7 पासून सायंकाळी 9 वाजेपर्यंत। मित्रांनो माझ्या मागे त्रिशूळ बघू शकता तुम्ही, तो 20 फुटाच्या आसपासचा त्रिशूळ आहे महादेवांचा आणि आता मध्ये अजून 12 फुटाची शिवलिंग आहे। तो खूप असं भारी वाटणार आहे। आता मध्ये जाऊ आणि तुम्हाला आता ज्याच्यासाठी तुम्ही एवढे वेळ थांबले ना ते दाखवतो मित्रांनो। आता तुम्हाला चला। हर हर महादेव। आणि इथे राजराजेश्वर महादेव मंदिराबाबतची माहिती दिली आहे मित्रांनो, तर तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे पण काढू शकता। मी मित्रांनो आता मंदिराच्या गाभारात आहे, राजराजेश्वर मंदिराच्या गाभारात। आणि माझ्या शेजारी बघू शकता तुम्ही एवढी मोठी शिवलिंग आहे। ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शिवलिंग आहे मित्रांनो आणि भारतातील सगळ्यात मोठी शिवलिंग ही नागाव म्हणून गाव आहे आसाममध्ये। तिथं महामृत्युंजय मंदिर ती सगळ्यात मोठी आपल्या भारतातली 126 फुटाची शिवलिंग आहे। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी शिवलिंग म्हणजे ही आपल्या नाशिकमध्ये दिंडोरी रोडच्या आसपास निमाणी बस स्टँडच्या 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरचा हा रस्ता आहे। गुगल मॅपला तुम्हाला आरामात भेटू शकता। आणि शिवलिंगाचा जो दगड आहे मित्रांनो, हा नर्मदा नदीत भेटलेला दगड आहे। तर हा इथले जे पाटील साहेब आहे ज्यांनी या मंदिराची स्थापना केली आहे त्यांनी हे मंदिर बनवलं आहे। अतिशय असं सुंदर मंदिर बनवलं आहे आणि खूप असं शांत वातावरण आहे। तर एकदा इथं नक्की भेट द्या। आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा। अशा नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नाशिकमधले किंवा नाशिकच्या बाहेरचे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला सगळे बघायला भेटतील। बस मित्रांनो मी एवढंच म्हणतो, हर हर महादेव।